पंचशील युवक सेवा संघ यांच्या वतीने आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। निवडणुकीतील विजय हा केवळ तात्पुरता असतो, पण आजचा जो विजय आहे तो जनतेच्या विश्वासाचा विजय आहे आणि जनतेने विश्वास ठेवून हा पॅनल प्रचंड बहुमताने विजयी करून दिला। हा फक्त विजयच नसून हा विश्वासावरचा विजय आहे की तुम्ही खंबीरपणे काम करू शकलात आणि खंबीरपणे जे पण तुम्हाला जो पण काही पाठिंबा मिळाला तो पाठिंबा देणाऱ्या नंदिनीताई धेंडे आज स्वतः नगरसेवक म्हणून आपल्या इथून निवडून आलेल्या आहेत। तरी अण्णांचं जे काम होतं ते अजून चांगल्या पद्धतीने आता होणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही हेच नाहीये, दुसरं नो सेकंड डाऊट आपण म्हणतो असा। तर ते काम करण्यासाठी आता नंदिनीताई इथे आहेत। तर अत्यंत साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सामान्य माणसाशी थेट संवाद असे हे गुण सर्व त्यांच्यामध्ये आहेत। त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो की वंदना वाघमारे, पंचशील महिला सेवा संघ याचे पदाधिकारी वंदनाताई। निवडणुका झाल्यानंतर उमेदवार निवडून येतात, पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांचा विश्वास जपणारे असे कार्यकर्ते असतात। त्या कार्यकर्त्यांना देखील आपण सत्कार करण्याचा आपलं मानस होता मंडळाचा आणि त्यामुळेच हा खरं तर मला असं वाटतं दादा तुमच्या सर्वांच्या संमतीने मी त्यांना इथे बोलवल। खूप चांगल्या पद्धतीने मागील बऱ्याच वर्षापासून इथे त्यांनी काम केलेलं आहे। ते नाव म्हणजे पंकज निकाळजे। तर पंकज दादा आपण कुठेही असाल कायम सिद्धार्थजी धेंडे यांच्याविषयी म्हणजे मी बोलणं म्हणजे कायमच लहान तोंडी मोठा घास असं होईल दादा, कारण तुमचं नेतृत्व कायमच आपल्या सर्वांना गरजेचं ठरलं आणि अत्यंत जेव्हा गरज असताना सिद्धार्थजी धेंडे या नावाचं एक नेतृत्व समाजाला भेटलं आणि ते समाजाला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, वेळोवेळी जे पण काही गरजा गोष्ट असतील त्या पुढे केलं। राजकारणाच्या बाहेर जाऊन काम केलंय, चौकटीच्या बाहेर, चौकटीत कधीच बसले नाही दादा। आम्ही एकदा असंच आम्हाला म्हणजे मी कायमच सांगतो, आता आवर्जून सांगतो, असा कौतुक सोहळा आहे म्हणून आम्हाला शाळांमध्ये, पुणे शहराच्या शाळांमध्ये अत्याचारांवर सेशन्स घ्यायचे होते, जे बाल लैंगिक अत्याचार वाढले आहेत याच्याविषयी सेशन्स घ्यायचे होते आणि तेव्हा आम्हाला शिक्षण उपायुक्तांना भेटायचं होतं। आता शिक्षण उपायुक्तांना भेटण्यासाठी जेव्हा मी त्यांना सांगितलं की आपल्याला असं असं भेटायचं आहे आणि महानगरपालिकेच्या सगळ्या शाळांमध्ये आपले आपले सेशन्स चालू करायचे, कारण प्रत्येक शाळेमध्ये जाऊन परमिशन घेणं खूप अवघड असतं। अशा वेळी सिद्धार्थजी धेंडे स्वतः माझ्यासोबत आले आणि आम्ही स्वतः आशा राऊत त्यावेळी आयुक्त होते पुणे शहराच्या आणि त्या मॅडमला भेटलो आणि त्यावेळी म्हणजे असं चौकटीत कधीच काम नाही केलं, चौकटीच्या बाहेर राहून अत्यंत साधेपणाने जेव्हा संविधानाचा वर्ग पण चालू करायचं होतं, नानासाहेब पुरळेकर शाळेमध्ये आम्ही गेलो होतो आणि आपल्याला संविधान प्रशिक्षण घ्यायचं होतं, तेव्हा पण दादा म्हणजे एक फोन एक कॉल लावायचा आणि दादा कायमच सोबत राहतात, असंही नेतृत्व समाजाला लाभलं। हे खरंच खूप आमच्यासाठी भाग्याची गोष्ट होती। आता तुमच्या पत्नी राहणार आहेत, अर्थातच त्या तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करतीलच, पण तुमचं जे योगदान होतं ते न विसरण्यासारखं आहे, म्हणून तुमचे खूप खूप कौतुक। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं कौतुक करूया आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो की महेंद्रजी नाईक नवरे यांनी विचारपीठावर यावं आणि त्यांचा सत्कार करावा। Please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. कोकणातनं सारखे फोन येतात म्हणून मी यांना विनंती केली की मी पहिलं बोलतो। खरोखर हा जो विजय सोहळा आहे ह्याचे खरे शिलेदार हे सगळे आपण आहात। आपल्याला जो बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून आपण आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने समतेवर आधारित जे उमेदवार विचारधारेने चालतात त्या पक्षाला आणि त्या पक्षाच्या उमेदवारांना आपण या ठिकाणी निवडून दिलं, म्हणून तुमचं खरोखरच मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। शीतलताई सावंत असतील, माझी पत्नी असेल, सुहासदादा असेल, रविभाऊ असेल, हे चेहरे जरी तीन नवीन असले, ताई अनुभवी आहे, ताईंना महानगरपालिकेचा कामकाज करायचा 10 वर्षाचा अतिशय चांगला अभ्यास आहे। महानगरपालिकेमध्ये एक सुशिक्षित आणि मुद्देसूद आपली भूमिका मांडत असताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे। ह्या तिघांना काम करताना पाहिलेलं आहे, म्हणजे मला चांगलं आठवतं सुनील आमच्याबरोबर काम करत होता आणि सुनील आणि आम्ही एकत्र निवडून आलो, पण आम्ही चौघही एकत्रित काम केलं हे आवर्जून या ठिकाणी सांगतो। सुनील टिंगरे असतील,
फरजाना शेख असतील, शीतलताई असतील किंवा मी असेल, आम्ही 2017 ते 2022 एकत्रित आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी काम केलं आणि काम केल्यानंतर आज त्याची पावती आज आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. हे चौघही उमेदवार या ठिकाणी निवडून आपण दिलेले, त्याबद्दल तुमचे मी सर्वांच्या वतीने मनापासून या ठिकाणी धन्यवादही व्यक्त करतो. फक्त 2-3 मुद्दे मी या ठिकाणी आवर्जून ह्या सर्वांसमोर सांगू इच्छितो. या वस्तीमध्ये BSUP योजनेमध्ये घर बांधणी योजना झाली, अनेक ड्रेनेजची कामं सुलीनाना टिंगरेंनी या ठिकाणी केलेली आहेत, विद्युतची कामं केलेली आहेत. चंद्रमानगरचा एक विषय होता, चंद्रमानगरमध्ये 183 घरं व्हायची होती, त्यातली निम्मी घरं झाली, निम्मी राहिली. 19 घरं ही प्रलंबित आहे आणि बाकीची घरं व्हायची. मी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो की आत्ताचं जे पॅनल आहे हे दोन्ही राष्ट्रवादी मिळून पॅनल होतं. बापूसाहेब पठारेंनी बैठक लावून बावनकुळे साहेबांकडं ही संपूर्ण जमीन जी आहे आरोग्याची, ही संपूर्ण जमीन ही महानगरपालिकेकडं वर्ग करण्याला मान्यता दिलेली आहे. ती प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये ही जमीन या ठिकाणी अलॉट झाल्यानंतर उरलेली 19 घरं तर होणारच आहे, पण त्याच्याबरोबर जी उरलेली नुसती कच्ची घरं पण ती उघडलेली नाही, ती देखील पंतप्रधान आवास योजनेमध्ये होणार आहे. हे सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मी सांगू इच्छितो. एकही बेघर राहणार नाही आहे, याच ठिकाणी होणार आहे. अजून एक मुद्दा सांगतो, या ठिकाणी या घरांचा मुद्दा घेऊन काही जणांनी राजकारण केलं. उघडपणे मी बोलतो, ज्यांनी राजकारण केलं, ज्यांनी ह्या घर बांधणी योजनेलाच विरोध केला, तिथे काही लोक आहेत. त्या लोकांमध्ये देखील जी लोक 2001च्या नंतरचे पुरावे ज्यांच्याकडे आहे त्यांना देखील घरं मिळणार आहे, हे या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. बाबासाहेबांची भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका, ह्या चौघांची भूमिका आहे. कोणीही बेघर राहणार नाही आणि फक्त लोकांच्या भावना भडकून त्यांना गुमराह करून त्यांच्याकडनं पैशाची वसुली करून ज्यांनी स्वतःची राजकीय पोळी भरण्याचा प्रयत्न केला त्यांना आज मतदानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी त्यांना त्यांची जागा दाखवली, त्याबद्दल तुमच्या मनापासून मी धन्यवाद देतो. दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगू इच्छितो सगळ्यांना की या ठिकाणी आश्रय जी संस्था आहे अतिशय चांगलं काम आहे. मी स्वतः संस्था स्थापन झाल्यापासून त्यांच्या सोबत आहे. जी मुलं शाळेतच येत नाही, जी मुलं ड्रॉपआउटमध्ये असतात, शाळा सोडून परत शाळेत जात नाही, त्या सर्व मुलांना फक्त आपल्या चंद्रमानगरमध्ये नाही, चंद्रमानगर, पंचशील नगर, शांतीनगर, आपल्या राजीव गांधी नगर किंवा इंदिरानगर किंवा बाकीच्याही ठिकाणी रमाबाई नगर ह्या भागामधनं जी मुलं शाळेतच जात नाही अशा मुलांना या आश्रय संस्थेच्या वतीने शाळेमध्ये आणण्याकरता प्रयत्न केले जातात. या ठिकाणी त्यांचे वर्ग घेतले जातात आणि एवढंच नाही तर यांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहामध्ये आणून अत्याधुनिक जे शिक्षण प्रणाली जी आहे डिजिटल एज्युकेशन ते देण्याचं काम या आश्रय संस्था आणि पंचशील युवक सेवा संघाच्या वतीने होतंय. म्हणून त्यांचं मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतो आणि तुम्हा चौघांना विनंती करतो, आपली संत ज्ञानेश्वर शाळा आहे त्याच्यामध्ये मराठी माध्यम जवळजवळ आता बंद झालेले आहे, तिथे खोल्या वर्ग रिकामे आहेत. ह्या संस्थेला आपण महानगरपालिकेमध्ये ठराव करून ह्यांना जर खोल्या दिल्या तर नक्कीच या भागातील मुलांना एक चांगलं शिक्षणाचं या ठिकाणी विचारपीठ उपलब्ध होईल आणि आपल्या भागातील या सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं तर ही मुलं बेरोजगार होणार नाही, व्यसनाधीन होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाईट विचारांकडे कुठं जाणार नाही. जी आपल्या सर्वांची अपेक्षा आहे की आपला वॉर्ड हा सुजलाम सुफलाम असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये व्यसनाधीनता नको, गुंडगिरी नको, भाईगिरी नको, हे सगळं होण्याकरता शिक्षण हा एकमेव मार्ग आहे असं या ठिकाणी सर्व थोर पुरुषांचे विचार सांगतात. तसं आपणही त्याप्रमाणे त्यांना सहकार्य कराल ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो. अधिक न बोलता मी आपणा सर्वांना जे जे आश्वासनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलने दिलेली आहे मी खात्रीने सांगतो ती सर्व पूर्ण होतील 5 वर्षामध्ये. कोणालाही असं उपेक्षित ठेवलं जाणार नाही आणि सामाजिक सलोखा हा अबाधितच ठेवला जाईल हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. आपल्या भागामधला सामाजिक सलोखा पंचशिलेप्रमाणे ज्याच्यामध्ये 5 वेगवेगळे कलर्स एकत्र येतात
आणि एक ध्वज तयार होतो आणि त्याच्यामध्ये शांतता प्रस्थापित होते. तशाच प्रकारचं कार्य या 4 जणांकडनं होईल अशी मी खात्री आपणा सर्वांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. सेवा संघ, पंचशील महिला मंडळ, तसेच भीम छावा मित्र मंडळ, चंद्रमा नगर, सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्हाला आज खूप स्पेशल फील होतोय. तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्या स्वरूपात आमचं स्वागत केला. सगळ्यात प्रथम मी आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते की जे भरघोस आपण साथ दिली आणि आम्हा 4ही उमेदवारांना आज नगरसेवक बनवलं, त्यासाठी पहिला सगळ्यांचे खूप मनापासून आभार. तुम्ही जो विश्वास ठेवला आहे ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कोणाचाही विश्वासघात होणार नाही. जी काही कामं असतील ती ऑलरेडी चालू आहे आणि ती पुढं कंटिन्यू राहणार, याचा आम्ही तुम्हाला सगळे चौघांच्या वतीने मी या ठिकाणी ग्वाही देते. चंद्रमानगरचा जो घरांचा अगदी जिवलग प्रश्न आहे तो नक्की डॉक्टरांनी ज्या माध्यमातून सांगितलं त्या माध्यमातूनच आम्ही चौघही फॉलो करून त्याचा फॉलोअप घेऊन कसा पाठपुरावा करून तो लवकरात लवकर मार्गी लागेल याच्यामध्ये आमचा चौघांचाही भर राहणार आहे. तसंच जे कुठला प्रश्न असेल तिथं आम्ही चौघं एकत्र येऊन सॉल्व्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळं जो मागच्या काळामध्ये झालं की भाग वाटल्या गेलं, आम्ही इथपर्यंत पोचलो नाही, हे येणाऱ्या काळामध्ये असं काही होणार नाही. 4ही उमेदवार, आम्ही 4ही नगरसेवक प्रत्येक ठिकाणी भूमिपूजनाचा असेल काही असेल, आणि आमच्या चौघांमध्ये एक विषय असा ठरलेला आहे की आम्ही दर 3 महिन्याने एक जनता दरबार भरवणार आहे, जेणेकरून प्रत्येकाचे काय समस्या असतील ते आपल्याला सोडवायला चान्स भेटेल. आपला एक संवाद होईल आणि त्या संवादातनं कुठंतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी मार्ग मिळेल. त्याच्यामुळं आम्ही 4ही उमेदवारांमध्ये आम्ही एकजूट राहणार आहे आमच्यामध्ये, आणि त्याच एकजुटीने आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहे. तेवढं तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आहे त्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद शीतलताई. आणि मगाशीच एक उल्लेख करायचा राहिला की जेव्हा प्रचार चालू होता तेव्हा तुमच्या कुटुंबातून जी तुमचं महिला मंडळ पूर्ण येत होतं, मी सगळ्या जणी अशाच असतो आणि हा आमचा एकत्र कुटुंबाचा खरंच फायदा होतो की एकीचं बळ म्हणता येईल. थँक्यू. सर्वांना सविनय जय भीम. त्याचप्रमाणे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेले पंचशील युवक सेवा संघ, पंचशील महिला सेवा संघ, त्याचप्रमाणे भीम छावा मित्रमंडळ यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते. कारण की त्यांनी हा जो आज कार्यक्रम, आमचा कौतुकाचा जो वर्षाव होतोय आज इथे, हा जो सोहळा तुम्ही अरेंज केलेला आहे तो अप्रतिम आहे, अवर्णनीय आहे. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार माझ्याकडून. आणि इथे जमलेल्या प्रत्येकाचे लक्ष आभार मानते मी, कारण तुम्ही बाबासाहेबांनी दिलेला जो मतदानाचा अधिकार आहे तो अचूकपणे आपण वापरून आणि योग्य व्यक्तींना आपण मतदान करून आम्हा 4ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने आज विजयी केलेला आहात. आणि तुमच्या या अथक प्रयत्नातून आम्ही चौघही आज इथे नगरसेवक या पदावरती नियुक्त झालेलो आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. आणि आत्ता शीतलताई आणि डॉक्टर सिद्धार्थ देंडे यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे ती कामं तर आम्ही करणार आहोतच, त्याचप्रमाणे शिक्षणावरती जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करू. आरोग्य हे तर आहेच आपल्यासाठी म्हणजे आपल्या मध्यस्थानी आरोग्य हे आहेच प्रत्येक वेळेला. त्याचप्रमाणे नागरिक सुविधा यासुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. त्या विषयावरही आम्ही नक्कीच काम करू. आपल्या कुठल्याही विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. आणि ज्याप्रमाणे आमचं राष्ट्रवादीचं ब्रीदवाक्य आहे, काम करत आलो काम करत राहू, याची आम्ही तुम्हाला पूर्णपणे ग्वाही देऊ. धन्यवाद. खूप खूप थँक्यू. ताई धन्यवाद. तुम्ही स्वतः शिक्षिका आहात आणि जसं की तुम्ही सांगितलं शिक्षणावर काम करायचं आहे, तर शिक्षणावर काम करून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त त्रास माझ्याकडून असणार आहे पुढील 5 वर्षासाठी. आणि मी हक्काने येणार आहे आणि शिक्षणावर त्रास देण्यासाठी मी तुमच्यासाठी कायम भेट घेत राहील. तर आता पुढे पंचशील बुद्धविहार, पंचशील युवक सेवा संघ व पंचशील महिला सेवा संघ, तसेच भीम छावा मित्रमंडळ व चंद्रमानगरमधील आपले रहिवासी
तुम्ही जो आज इथं सत्कार सोहळा आयोजित केला आहे, खरंच आल्या आल्या एकदम मन भारावून गेलं. आमचा चौघांचाही विषय झाला की अतिशय उत्कृष्टरित्या तुम्ही जो आमचा मान सन्मान सत्कार केला, त्याबद्दल आम्ही चौघांच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही जो आमच्यावरती मतदानाच्या रूपातनं आशीर्वाद दिलाय, येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय आम्ही चौघेही गप्प बसणार नाही, असा आपल्याला एक ग्वाही देतो. इथून मागच्या काळामध्ये जी कामं अण्णांच्या माध्यमातून, शीतलताईंच्या माध्यमातून, डॉक्टर देंडेंच्या माध्यमातून, मी आणि सुहादादांनी सुनीलांनांच्या माध्यमातून केली, अशाच प्रकारची कामं अजून जोमाने येणाऱ्या पुढील 5 वर्षामध्ये करू आणि आपल्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही, अशी ग्वाही पुन्हा एकदा देतो. आणि सर्व आमचे जे सहकारी आहेत, महिला मंडळ असू द्या, ज्येष्ठ असू द्या, पंकज, जे काही आपली इथले भागातले सगळे सहकारी आहेत, ज्यांनी इलेक्शनमध्ये अहोरात्र काम करून आम्हाला निवडून येण्यामध्ये जे सहकार्य केलं, विशेष करून आमचे बंधू असतील योगेश टिंगरे, राहुल टेकवडे, यांचे खूप खूप मी आभार व्यक्त नाही म्हणता येत, पण त्यांनी जी साथ दिली ती अशीच साथ आपल्या भागातील लोकांना इथून पुढे देतील आमच्या मदतीने. आणि काम करत राहू, काम करत आलोय, ह्याच राष्ट्रवादीच्या ब्रीदवाक्याप्रमाणे पुढेही काम करत राहू अशी ग्वाही देतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. एक बोलायचं राहून गेलं. चंद्रमा नगरचे जेवढे नागरिक आहेत त्यांच्याही मनापासून खूप खूप धन्यवाद. त्यांचं अनावधानाने माझ्याकडून नाव घेण्याचं राहून गेलं, त्यामुळे सॉरी. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. मी सुहासदादाला विनंती करतो की आपण संवाद साधावा. सर्वांना माझा सप्रेम जय भीम. आज आपल्या पंचशील नगरमध्ये पंचशील बुद्धविहार, पंचशील युवक सेवा संघ, पंचशील महिला सेवा संघ, भीमछावा मित्रमंडळ, चंद्रमा नगराचा पूर्ण मित्रपरिवार या सर्वांनी आज या ठिकाणी आमच्या 4ही नगरसेवकांचा जो मान सन्मान यथोचित असा केला, फुलांचा वर्षाव, पुन्हा फटाक्यांची आतिषबाजी, असं मन भारावून जाणारं इथे स्वागत खऱ्या अर्थानं आज आपल्या सर्वांनी केलेलं आहे. आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य ज्यावेळेस कुठल्या तरी मोठ्या पदावरती जातो, कुठेतरी नियुक्ती होती आणि त्याचं ज्यावेळेस घरी आपण स्वागत करतो, त्या पद्धतीने आपल्या सर्वांनी आज आमचं या ठिकाणी जे स्वागत केलंय त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. खरं तर जी जबाबदारी तुम्ही लोकांनी आमच्यावर टाकलेली आहे, जो विश्वास दाखवलेला आहे, नक्कीच आमची जबाबदारी खूप वाढलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त रोड, लाईट, पाणी, ड्रेनेज या आपल्या ज्या काही मूलभूत गरजा आहे या चौकटीत न राहता त्याच्याही पलीकडे जाऊन, जसं आरोग्य असेल, शिक्षण असेल, या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही चौघे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करताना नक्की दिसणार आहोत. मगाशी डॉक्टर देंडेंनी सांगितलं, आपल्या परिसरामध्ये जी शाळा आहे, शाळेमध्ये आता आपण जे नवीन आश्रय म्हणून या ठिकाणी संस्था जे चालवते त्यांचं स्टेम लॅब पण या ठिकाणी येणार आहे. आपल्या परिसरामधील प्रत्येक घटक, म्हणजे त्यामधला लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला या ठिकाणी एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं आमच्या चौघांकडून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच काम होईल. कारण आपण पाहिलं असेल, आमदार सुनील टिंगरे यांच्या नगरसेवकाच्या टर्ममध्ये किंवा आमदार निधीमधनं शीतलताई सावंत असतील, त्यांच्या निधीमधनं डॉक्टर देंडे असतील, आयुबाई शेख असतील, या सर्वच माध्यमातनं माझ्या मते आपल्या या पूर्ण परिसरामध्ये प्रत्येक गल्लीबोळामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी आज काम करण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. आणि त्याचीच पावती म्हणून कुठेतरी आज आपल्या एवढ्या मोठ्या लाटेमध्ये सुद्धा आपण सर्वांनी आम्हाला पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचं पूर्ण पॅनल एक मताने आपण निवडून दिलेलं आहे, म्हणजे प्रचंड बहुमताने. त्यामुळे आपले सर्वांचे आभार मानणं तेवढं कमी आहे. कारण काय होतं, आपण बाहेर बघत असतो की निवडणूक आली की खोट्या प्रचाराला लोक बळी पडतात आणि नको त्या उमेदवाराला निवडून देतात आणि पुढील 5 वर्ष पश्चाताप करण्याशिवाय दुसरं आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही. आपल्या राष्ट्रवादीची जी शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेला धरून येणाऱ्या काळामध्ये, जसं आपण मागे बघितलं निवडणुकीच्या अगोदर आपण संविधान दिनानिमित्त प्राध्यापक संजय आवटेंचं या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलं होतं, तशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्ण परिसरामध्ये जातीय सलोखा कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये मेंटेन करता येईल, आपल्या परिसरामध्ये गुन्हेगारीला कसा आळा घालता येईल, व्यसनाधींकडे ज्या आपले तरुणाई जिकडे आज बऱ्यापैकी जात आहे त्यांना कशा पद्धतीने आवर घालता येईल. जसं आता आवर्जून आम्ही बाहेर ठिकाणी जातो त्या ठिकाणी आम्ही पंचशील युवा संघ जो आहे, सेवा संघ जो आहे, त्यांच्याबद्दल आम्ही लोकांना दाखले देतो की आदर्श घ्यायचा तर या मंडळाचा, या तरुणांचा घ्यायचा. कारण प्रत्येक ठिकाणी आज ज्या ठिकाणी सुमित असतो
सुमितचे विचार जर बघितलं त्याच्या वयानुसार मला ते कधी कधी अचंबित करणार, कारण तू ज्यावेळेस बोलतो मी आवर्जून लक्ष देत असतो, कारण त्याचा एवढा अभ्यास आहे. बाबासाहेबांनी आपलं जे शिकवण दिलेली आहे, शिका, संघटित व्हावं, संघर्ष करा, त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये शिक्षणावरती मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी काम करू. कारण मला असं वाटतं की रोड, लाईट, पाणी, ड्रेनेज या कधी न थांबणाऱ्या गोष्टी आहेत, त्या काही कालांतराने या उद्भवणाऱ्याच आहेत. त्यामध्ये आपण आपल्या परीने त्याच्यातली प्राधान्य त्याला असणारच आहेत, पण फक्त त्याच्याबद्दल फक्त आपण निगडीत न राहता शिक्षणावरती सुमितचं पूर्ण मंडळ असेल, म्हणजे आपलं पंचशील तिन्ही महिलांचा असेल, युवकांचा असेल आणि आपल्या कमिटीची म्हणजे विहाराची पूर्ण कमिटी असेल, चंद्रमणनगरमधील असतील, या सर्वांना बरोबर घेऊन येणाऱ्या काळामध्ये शिक्षणावरती मेजर आपलं यामध्ये भर असणार आहे. त्या ठिकाणी चांगले ज्यांच्या कला कौशल्य आहे, ज्यांच्यामध्ये महिला, त्या महिलांना सक्षमीकरणासाठी आपल्याला काय करता येईल, त्यांना नवीन रोजगार कसा उपलब्ध होईल, त्यांना अल्प दरामध्ये किंवा मोफतमध्ये आपल्याला विविध कोर्सेस कसे उपलब्ध करून देता येईल याच ठिकाणी त्याच्यावरती काम करूया. मी म्हणजे करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, म्हणजे ज्या आपण विचारसुद्धा केल्या नसतील, अशा गोष्टी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या परिसरामध्ये आम्ही देणार आहोत. कारण जसं मी मगाशी सांगितलं की या परिसरामध्ये सुमितने सांगितलं की रविदादांबद्दल त्यांना तरुणांमध्ये लोकांना कल्पना होती किंवा विहाराच्या लोकांमध्ये माहिती होते, पण काही ज्या घरातली महिला आहेत त्यांना माहीत नव्हतं. सेम परिस्थिती माझी आहे, बऱ्याच लोकांना माझा इकडचा परिचय नव्हता. पण या ठिकाणी थोडक्यात, कारण ऑलरेडी उशीर झाला आहे, मी थोडक्यात एवढं सांगू इच्छितो, येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही 4 जण अशा पद्धतीने काम करू की प्रचाराच्या काळामध्ये इकडे नाही जरी फिरकलो तरी तुम्ही तुमच्या कुटुंबातला एक सदस्य उभा आहे या डोक्यात ठेवून तुम्ही आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून देणार, अशा पद्धतीने आम्ही 4 या ठिकाणी काम करू, अशी आपल्या चौघांच्या वतीने मी ग्वाही देतो. आज आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, यथोचित असा आमचा सन्मान केला, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसे आमच्या चौघांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय राष्ट्रवादी. धन्यवाद.